नमस्कार. आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर एकंदरीत आज आपण आटपाडी भागामध्ये आलो. याच भागातील एक चांगले प्रगतशील शेतकरी जे की पाटील म्हणून आहेत आणि त्यांचे हे साधारण 4 एकरचा खरबूजमधला प्लॉट आहे. आणि तसं पाहायला गेलं या खरबूज या पिकाची लागवड त्यांनी साधारण 60 ते 65 दिवसापूर्वी केली आहे. म्हणजे साधारण आज बरोबर 2 महिने पूर्ण झालेत आणि आज हे जे खरबूज आहे, खरबूजमधली येलो हनी ड्यू ही व्हरायटीची लागवड केली आहे. सुरुवातीला बेड वगैरे पाडून घेतले. साधारण 4.5 फुटावरती बेड पाडून घेतले आणि साधारण एक 20 ते 25 सेंटीमीटर हाईटवरती बेड उंच करून घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर बेडमध्ये भरताना बेसल डोसमध्ये शेणखत असेल, रासायनिक खतं असतील त्याची योग्य प्रमाणात मात्रा दिली. जेणेकरून भविष्यात ज्यावेळेस आपलं हे खरबूज तयार होत असतं तर त्याची पोषण द्रव्याची क्षमता चांगल्या पद्धतीने मेंटेन होण्यासाठी त्यांनी ह्या गोष्टी त्या ठिकाणी पाळलेल्या दिसून येत आहेत. त्याचबरोबर या खरबूज पिकामधली येलो हनी टीची लागवड केली. आज 60 दिवस बरोबर कंप्लीट झालेत आणि साधारण अजून एक 8 ते 10 दिवसामध्ये हे जे खरबूज आहे ते मार्केटला आपल्याला हार्वेस्टिंगसाठी किंवा कटिंगसाठी तयार होणार आहे. तसं पाहायला गेलं खरबूज या पिकाची आपण वर्षभर लागवड करू शकतो, पण वातावरणाचा अंदाज आणि मोस्टली ह्याला उन्हाळ्या सीझनमध्ये जास्त प्रमाणात मागणी राहत असल्यामुळे बरेचसे शेतकरी बांधव उन्हाळी या पिकामध्ये ह्याच्या जास्त प्रमाणात लागवड केली जाते. तसं पाहायला गेलं खरबूज या पिकावरती मोस्टली किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. आणि किडी आणि रोगामध्ये पाहायला गेलं किडीमध्ये मावा, तुडतुडे आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जास्त होत असतो. आणि मुळातच असताना मावा, तुडतुडे आणि पांढरी माशी मुळातच हे रस शोषक कीड आहे आणि या रस शोषक किडींचा प्रादुर्भाव झाल्यानंतर मोस्टली झाडाच्या शेंड्यावरती, फुलावरती किंवा कवळ्या भागावरती होत असतो. आणि त्याच्यासाठी अल्टरनेट जे मार्केट्समध्ये उपलब्ध असणारे जे इन्सेक्टिसाइड आहे त्याचा स्प्रे घेतला तर चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या किडींचं चांगलं नियंत्रण करता येतं. त्याचबरोबर आपल्याला जे वेगवेगळे ट्रॅप्स असतात त्याच्यामध्ये येलो स्टिकी ट्रॅप असेल, ब्ल्यू स्टिकी ट्रॅप असेल किंवा फळमाशीसाठी आपल्याला जो सर्पगंध सापळे असतील किंवा फ्रूट ट्रॅप असेल तर असे ट्रॅप वापरून आपण चांगल्या पद्धतीने किडींचं नियंत्रण करू शकतो. त्याचबरोबर रोगामध्ये पाहायला गेलं तर रोगामध्ये केवडा आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव जास्त होत असतो. आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पानावरती आपल्याला पांढऱ्या कलरची बुरशी दिसून येत असते. आणि ह्या बुरशीमुळे काय होतं, कालांतराने झाडाची जी पानं आहेत, वेलीची पानं आहेत ते पिवळी होऊन आपल्याला ते झाड पूर्णपणे करपल्यासारखं दिसून येत असतं. तर एकंदरीत ह्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव खरबूज या पिकामध्ये होत असतो. आणि साधारण ही 4 एकर क्षेत्रावरची लागवड आहे, येलो हनी ड्यू आहे आणि साधारण 8 ते 10 दिवसामध्ये हा चांगला कटिंगला. आणि मार्केटचा विचार करायला गेला तर सध्या चालूला मार्केट जे आहे ते 30+ रुपये इतकं मार्केट चालू आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी प्लॉट डेव्हलप केलेला आहे. आणि एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांना असेच नवनवीन कृषीवरती व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.